हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज म्हणजे घट उठणार आहेत. तर 9 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि घट आज म्हणजे हलवले जातात आणि घट उठणार आहेत. त्याच्यामुळे म्हणजे आज ना आमच्या इकडे नैवेद्य वगैरे दाखवतात. तर ह्यावेळेस म्हणजे एक दिवस लेट आल्यामुळे तर आजच घट उठणार आहेत आणि उद्या आहे दसरा. तर त्याच्यामुळे आज नैवेद्य दाखवायचं आहे. तर मी काय काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे आमच्याकडे नैवेद्याला हे सगळं नेतात म्हणून मी बनवलेलं आहे आणि बनवत होते म्हणजे सकाळपासून. तर ते पण थोडंफार तुम्हाला दाखवते बनवलेलं वगैरे. तर इथे मी भजी बनवल्यात, नंतर इथं पोळ्या बनवल्यात. तर हे देवाला दाखवण्यासाठी छोटे नैवेद्य बनवल्यात. नंतर इथे धपाटी बनवल्यात, पण मी हे म्हणजे लाटून बनवलेले आहेत. आणि मुगाची इथं म्हणजे अख्ख्या मुगाचं म्हणजे बनवलेले भाजी. नंतर इथे आमच्याकडे हा मिरचीचा म्हणजे मिरचू असतो, मिरची शेंगाचा कूट लसूण वगैरे टाकून हा असा बनवला जातो. आणि नंतर इथे आंबाड्याची भाजी बनवलेली आहे. तर एवढं सगळं बनवले. आता भात आणि इथे आहे आमटी. तर आमटी बनवलेली आहे, छान असं कट वगैरे आला आमटीला. तर आता फक्त भात राहिला आहे आणि नैवेद्य वगैरे भरायचं आहे मला. तर एवढं सगळं बनवलं आहे आणि मला आता मंदिरात जायचं आहे. ते तुम्हाला दाखवाल. तर साडी वगैरे घालायची आहे, तर मी ते घालून आता एवढा पसारा पडला आहे की तुम्हाला काय दाखवू. तर एवढे सगळे भांडे बिंडे पडल्यात, तर हे आवरायचं आहे. एवढा सगळा पसारा किचनवर झालेला आहे. एवढं सगळं बनवलं आहे म्हणलं, इतके भांडे तर पडणारच. तर आता आवरणार आहे आणि मंदिरात जाणार आहे. तर चला. तर नंतर मी म्हणजे सगळं आवरून नैवेद्य वगैरे भरून नंतर मंदिरात आले होते. तर हे होतं देवीचं मंदिर आणि हा होता बाहेरचा परिसर. तर त्याच्या बाहेर असं होतं आणि ते पण काही देव होते तिथे. पण मी हळदी कुंकू आणि पाया पडून नंतर घरी आले. तर घरी आल्यानंतर मी एक वन पीस शिवला होता, तर ते पण तुम्हाला दाखवावं म्हणलं. तर खूप छान तयार झाला होता साडीचा आणि त्याच्या स्लीव्ज वगैरे सिंपलच होत्या, म्हणजे सिंपलच होता पण खूप सुंदर दिसत होता आणि मोठ्या साईजचा होता. त्याच्यामुळे हा तुम्हाला असा दिसत असेल. तर खूप छान तयार झाला होता. तर बघू शकता किती छान वाटतोय आणि पैठणीचा होता. तर ही जरा जुनी साडी होती, त्याच्यामुळे पदराचं काही डिझाईन घेतलेलंच नाही. नंतर संध्याकाळी मी असं आवरलं आणि नंतर मी म्हणजे गरबा खेळण्यासाठी खाली जाणार होते. तर असा मी घागरा वगैरे घातला होता. नंतर मी खाली गेले आणि गरबा वगैरे दांडिया वगैरे खेळल्या. तर तुम्हाला हा मिनी व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.